नमस्कार, मी डॉक्टर अशोक गलांडे, कॅन्सर सर्जन, पेंटागॉन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे कार्यरत आहे आणि मागील 7 ते 10 वर्षापासून मी कॅन्सरची प्रॅक्टिस करत आहे। आज आपण गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरबद्दल बोलणार आहोत। गर्भाशयाचं मुख म्हणजे ज्यामधून गर्भाशय आणि गर्भाशयामधून आपला जन्म झाला आहे ते, आणि प्रत्येक आईसाठी व त्याच्या बाळासाठी गर्भाशय, गर्भधारणा आणि मूल ही खूप मोठी गोष्ट असते, पण त्यामध्ये आपण दुर्लक्ष केलं जातं गर्भाशय आणि गर्भाशयाच्या मुखात। तर आज आपण बोलणार आहोत गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरबद्दल। गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर हा स्त्रियांमधील नंबर 2चा कॅन्सर आहे भारतामध्ये, आणि याचं जे प्रमाण आहे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे। आपल्या गव्हर्नमेंटनी रिसेंटली बजेटमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरबद्दल वॅक्सिन लॉन्च केली आहे, त्याबद्दल आपण पुढे बोलणारच आहोत। आणि आज आपण जाणून घेऊया गर्भाशयाच्या मुखाचे कारण काय, त्याची लक्षणं काय, त्याची पुढील तपास कशा आहेत, काय केले जातात, कशासाठी केले जातात, आणि त्यानंतर गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरची ट्रीटमेंट बद्दल बोलणार आहोत। सोबतच आपण गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर हा होऊ नये किंवा झालाच तर आपल्याला लवकर निदान व्हावं, लवकर कळावं यासाठी बोलणार आहोत। तर चालू करूया गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर। गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर जनरली हा स्त्रियांमध्ये वयाच्या 40 ते 50 वयोगटात होतो। त्याचे कारण जे आहेत, त्याचे कारणामध्ये प्रामुख्याने HPV व्हायरस हा असतो। दुसरे कारण जे आहेत इम्प्रॉपर हायजीन, पर्सिस्टंट वाईट डिस्चार्ज, म्हणजे वाईट डिस्चार्ज हा बऱ्याच स्त्रियांचा नॉर्मली पण प्रॉब्लेम असतो, पण हा जर खूप दिवसापासून आहे, ज्यामध्ये तिला क्रोनिक सर्व्हिसायटिस नावाचा आजार होतोय, आणि क्रोनिक इन्फेक्शन असल्यामुळे ते पर्सिस्टंट नसतं, खूप कालावधीसाठी जर इन्फेक्शन राहिलं, खूप कालावधीसाठी जर वाईट डिस्चार्ज जर राहिला, तर अशा स्त्रियांना कॅन्सर होण्याची संभावना असते। सोबतच मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्स, कमर्शियल सेक्स वर्कर्स जे असतात त्यामध्ये प्रॉब्लेम्स असतात। हायजीन मेंटेन म्हणजे प्रॉपरली आपण वेळोवेळी साफसफाई किंवा आंघोळीच्या वेळेला आपण जर योनी मार्ग धुतला नाही, तर अशा स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होऊ शकतो। तर गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरमध्ये प्रामुख्याने लक्षणे काय? लक्षणामध्ये रक्तस्राव होणे प्रायमरी हा असतो। दुसरं जे आहे तर वाईट डिस्चार्ज, म्हणजे वाईट डिस्चार्ज मिक्स विथ ब्लड हे असतं। तिसरं जे असतं इंटरकॉयटल ब्लिडिंग, म्हणजे संबंध प्रस्थापित केल्यानंतर किंवा करताना रक्तस्राव होणे किंवा वेदना होणे। वेदना विशिष्ट जे असतात ते खालील पोटामध्ये होतात किंवा ओटी पोटात होतात, असे असतात। सोबतच जर कॅन्सर ॲडव्हान्स होत गेला तर लघवीला संडासला त्रास असणे, लघवीला त्रास म्हणजे पोटात कळ येणे, प्रेशर लावून लघवी करावं लागते, सेम प्रेशर लावून संडास करावं लागते, अशा त्रास असतात। हे प्रामुख्याने लक्षण असतात। तर आता याच्यानंतर गर्भाशयाच्या मुखाची कॅन्सरची तपासणी कशी करायची आणि कोणी करायची? गर्भाशयाच्या मुखाची तपासणी हे का तज्ञ डॉक्टरनीच करावी। तज्ञ डॉक्टर जे की तुमचे गायनेकोलॉजिस्ट असू शकतात, तुमचे कॅन्सर सर्जन असू शकतात, यांनी करावी। 99% पेशंट जे असतात ते गायनेक रेफरन्स घेतात। तर गायनेक रेफरन्स घेतल्यानंतर गायनेकोलॉजिस्ट काय करतात? गायनेकोलॉजिस्ट प्रायमरीली तुमचे परस्पेक्युलम एक्झामिनेशन नावाचा प्रकार असतो, ज्यामध्ये आपण योनी मार्ग बघतो, गर्भाशयाचं मुख बघतो, जे की आपल्याला खालून योनी मार्गातून दिसतं। सोबतच गर्भाशयाचा अंदाज घेतला जातो की गर्भाशय वाढलेलं आहे का, गर्भाशयावर कुठल्या प्रकारची गाठ आहे का, याचा एक अंदाज घेतला जातो। आणि जर त्यांना वाटलं की हा कुठल्या प्रकारचा कॅन्सर असू शकतो किंवा हा इन्फेक्शन असू शकतो, तर तुमचे गायनेकोलॉजिस्ट तुम्हाला पुढील तपास करावं, जसे की पॅप्समियर नावाचा एक तपास असतो किंवा सर्वायकल बायोप्सी नावाचा एक तपास असतो। पॅप्समियर हा अत्यंत सोपा ओपीडीला घेतला जाणारा तपास आहे, ज्यामध्ये एक ब्रश असतो, ब्रश तुमच्या योनीच्या मार्गातून आत टाकला जातो, तो आपल्या सर्विक्स पर्यंत किंवा गर्भमुखापर्यंत घेऊन जातो आणि सर्क्युलर डायरेक्शन मध्ये त्याला फिरून त्यातलं सायटोलॉजिकल सेल्स घेऊन तो पुढील तपासासाठी स्लाइडवर पाठवला जातो। ह्याला पॅप्समियर म्हणतात। पॅप्समियरचा रिपोर्ट हार्डली 1 ते 2 दिवसात येतो। ह्या रिपोर्ट नंतर पुढील तपास ठरवला जातात। दुसरी जी तपास सांगितली मी तुम्हाला ती आहे गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरची किंवा सर्वायकल कॅन्सर बायोप्सी। तर बायोप्सी या काही नसतं, एक छोटीशी तपास असते, त्यामध्ये तुकडा काढला जातो आणि हा तुकडा पूर्णच्या पूर्ण तपासाला पाठवला जातो। तर हे झाले प्रायमरी तपास, ज्यामध्ये आपण निदान करून घेतो की आपल्याला कॅन्सर आहे की नाही। जर तुमच्या तज्ञ डॉक्टरांना वाटले की हा कॅन्सर आहे, तर मग या कॅन्सरची पुढे तपास केल्या जाते। ही पुढील तपास कशासाठी केले जाते? पुढील तपास तुमचा कॅन्सर जर आहे तर याचा स्टेज कन्फर्म केल्यासाठी केला जाते। यामध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरसाठी आयडियल तपास आहे MRI आपल्या पेल्विसचा। MRI आपल्याला सांगतो की गर्भाशयाचा कॅन्सर जो आहे, गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर, तो कुठल्या स्टेजमध्ये आहे, तिथेच आहे की अन्य ठिकाणी पसरलेला आहे। सोबतच गर्भाशयाच्या अवतीभोवती कुठल्या गाठी आहेत का, कॅन्सरच्या गाठी तयार झालेल्या आहेत का, त्या गाठी आपल्याला MRI वर दिसून येतात किंवा समजतात की मोठ्या आहेत, जर आहेत तर
त्या वाढलेल्या आहेत की नाही हे आपल्याला समजतं. आणि यानंतर ह्या क्लिनिकल जे की तुमच्या गायनेकोलॉजिस्ट किंवा कॅन्सर सर्जननी बघितलेली केलेली तपास आणि रेडिओलॉजिकल म्हणजे जे तुमचा MRI किंवा CT स्कॅन जे काही तपास झालेले हे दोन ठरवून आपण मग कॅन्सरचा स्टेज ठरला जातो की हा कॅन्सर कुठल्या प्रकारात आहे. तर जनरली स्टेजिंग वर्कअप झाल्यानंतर मग तुमचे तज्ज्ञ डॉक्टर तुम्हाला सांगतात की तुमचा जो गर्भमुखाचा कॅन्सर आहे ह्या स्टेजमध्ये आहे. साहजिकच तुमचे डॉक्टर तुम्हाला इथून पुढची आता ट्रीटमेंट सांगतील ज्यामध्ये तुमच्या ट्रीटमेंट पद्धती असतील. तर आता गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरसाठी ट्रीटमेंट पद्धती काय काय असू शकतात. तर ट्रीटमेंट पद्धती आपल्या विशिष्ट 3 प्रकारच्या असतात. एक असते सर्जरी ज्याला आपण ऑपरेशन म्हणतो, दुसरे असते केमोथेरपी किंवा इंजेक्शन थेरपी म्हटलं जातं, आणि तिसरी जी असते त्याला रेडिओथेरपी म्हटलं जातं किंवा आपल्या ग्रामीण भाषेमध्ये आपण शेक म्हणतो त्याला. तर ह्या 3 विशिष्ट प्रकारच्या पद्धती असतात आणि या 3 प्रकारच्या पद्धती हे तुमचे तज्ज्ञ ठरवतात. हे कंपल्सरी नाही आहे की प्रत्येक पेशंटला केमोथेरपी लागेलच, प्रत्येक पेशंटला रेडिएशन लागेलच, हे कंपल्सरी नाही आहे. हे सर्व डिपेंड करतं की तुमचं कॅन्सरचं ऑपरेशन कसं झालंय, तुमचं कॅन्सरचं सर्जरी जी झाली आहे ते कुठल्या स्टेजमध्ये झाली आहे, म्हणजे स्टेज वाईज ही ट्रीटमेंट ठरवल्या जाते. तर आता ट्रीटमेंट पार्टबद्दल आपण स्टेज वाईज बघूया. जसं की जर गर्भाशयाचा कॅन्सर आणि विशेष म्हणजे स्टेज 2A पर्यंतच आपण ऑपरेशन करू शकतो. तिथून पुढे जे आहे तर तुम्हाला केमो रेडिएशन नावाची ट्रीटमेंट घ्यावी लागते ज्यामध्ये आपल्याला केमोथेरपी आणि रेडिएशन हे सोबत दिलं जातं आणि ही ट्रीटमेंट एका वेगळ्या पद्धतीची असते. तर ऑपरेशन कुठल्या पेशंटमध्ये करायचं आणि ऑपरेशन कुठल्या पेशंटमध्ये नाही करायचं, किंवा ऑपरेशन कुठल्या पेशंटसाठी ॲडवायझेबल आहे आणि कुठल्या पेशंटसाठी ॲडवायझेबल नाही आहे, ह्या स्टेजला हे स्टेजिंग वर्कअप नंतर ठरवलं जातं. तर जर आपला कॅन्सर स्टेज 1A, स्टेज 1B किंवा 2A पर्यंत असेल तर प्रामुख्याने पहिल्यांदा जी ट्रीटमेंट असते ती सर्जरी असते ज्यामध्ये तुमचं गर्भाशयाचं मुख, दोन्ही बीज अंडे सोबत बीज अंडे आणि गर्भाशयाला जोडणारे पाईप्स किंवा ट्यूब्स म्हणतो आपण त्यांना, ते काढले जातात. यासोबतच पॅरामेट्रियम नावाचा प्रकार असतो जे गर्भाशयाच्या आजूबाजूचा जो टिश्यू असतो किंवा भाग असतो तो काढला जातो. सोबतच जे तर ज्या गाठी असतात कॅन्सरच्या गाठी ज्या की पसरलेल्या असतात किंवा पसरू शकतात त्या काढल्या जातात. तर मला तुम्हाला विशिष्ट सांगायचं आहे यामध्ये की फक्त गर्भाशय काढणं किंवा गर्भाशय आणि म्हणजे बेसिकली गर्भपिशवी आणि गर्भाशयाचं मुख काढणं हे पद्धती जी आहे ही अत्यंत चुकीची आहे कॅन्सरमध्ये. ह्यामध्ये तुम्हाला फक्त गर्भाशय किंवा गर्भपिशवी आणि गर्भमुख काढून चालत नाही, त्यामध्ये तुम्हाला गर्भाशयाच्या आजूबाजू म्हणजे दोन्ही भोवतीच्या गाठी असतात त्या पूर्णतः काढणे गरजेचे आहे. अदरवाईज हे इनकम्प्लीट ऑपरेशन आहे, हे चुकीचं ऑपरेशन आहे. बिईंग अ कॅन्सर सर्जन म्हणजे कॅन्सर सर्जन या नात्याने मला तुम्हाला हे सांगणे अत्यंत आवश्यक आहे की तुम्ही ऑपरेशन हे कम्प्लीटच केलं पाहिजे, पूर्णच केलं पाहिजे. जर ऑपरेशन करायचं आहे तर फक्त गर्भाशय काढणे किंवा गर्भाशय आणि गर्भाशयाचं मुख काढणे ह्या कॅन्सरसाठी हा इलाज नाही आहे. तर यानंतर आपला जो रिपोर्ट आहे कॅन्सर जो काही ऑपरेशन झालेलं आहे, ऑपरेशननंतर जी काही तपास पुढची त्या स्पेसिमेनवर केले जाते त्या तपासणीनंतर तुमचे डॉक्टर तुम्हाला ठरवतात की पुढील ट्रीटमेंट काय आहे. आता पुढील ट्रीटमेंट ही केमोथेरपीची असते आणि रेडिएशनची असते आणि दोन्ही ज्या ट्रीटमेंट पद्धती आहे किंवा उपचार पद्धती आहे ह्या आपल्याला सोबत द्यावं लागतात. त्याला कॉन्करंट केमो रेडिएशन असं म्हणतात. तर केमोथेरपीचे थोडेफार दुष्परिणाम असतात, पण हे दुष्परिणाम जरी असले तर दुष्परिणामापेक्षा आयुष्य मोठं आहे, त्यामुळे या दोन्ही ट्रीटमेंट आपल्याला घ्यायच्या असतात आणि इथून नंतर जे आहे तर तुम्हाला रेग्युलर फॉलोअपमध्ये राहायचं असतं. सोबतच आता हे आपण जे बोललो हे ऑपरेबल सर्वायकल कॅन्सरबद्दल बोललं, पण आता जे स्टेज ॲडव्हान्स होऊन गेलेले आहेत जसं की 2 स्टेज 3B वाले जे पेशंट्स आहेत यांच्याबद्दल काय, यांच्याबद्दल जे आहे ह्या पेशंटनाही केमो रेडिएशन नंतर अत्यंत चांगले म्हणजे रिझल्ट्स येतात, त्यांना कॅन्सरमुक्त होण्याचे अत्यंत जास्त चान्सेस असतात. त्यामुळे ह्या पेशंटनाही घाबरून जायचं नसतं. ह्या पेशंट जे ॲडव्हान्स स्टेज सर्वायकल कॅन्सरवाले किंवा गर्भाशयाच्या मुखाचे कॅन्सरवाले पेशंट असतात यांनी केमो रेडिएशनचे ट्रीटमेंट पूर्ण करायची असते. केमो रेडिएशनचे प्रॉपर सेटिंग्स असतात, त्या सेटिंग्स पूर्ण घ्यायच्या असतात. ब्रॅकेथेरपी नावाची एक ट्रीटमेंट असते ती पूर्ण घ्यायची असतात आणि त्यानंतर जे आहे तर यांना रेग्युलर फॉलोअपमध्ये राहायचं असतं. आता इन केस जर तुमचा कॅन्सर केमो रेडिएशन झाल्यानंतर पण गेला नाही तर मग अशांनी काय करायचं. अशांनी आता तुमची इनिशियली केमो रेडिएशन संपलेली आहे पण तरी कॅन्सर आहे तर तुम्हाला मग पर्याय राहत नाही, तुम्हाला ऑपरेशन करणं भाग असतं. मग ऑपरेशनमध्ये बऱ्याचदा असं असतं की गर्भाशयाचं मुख सोबतच मूत्र पिशवी किंवा
संडासची पाईप हे सर्वच काढायला लागू शकतं आणि डिपेंडिंग अपॉन कुठं कुठं कॅन्सर आणि किती किती ते कॅन्सरचं इन्व्हॉल्वमेंट आहे त्याप्रमाणे तो कॅन्सर आणि कॅन्सरचा भाग काढला जातो आणि नंतर मग पेशंटला फॉलोअपमध्ये ठेवलं जातं. तर आज आपण हे बघितलं आहोत की गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरबद्दल, गर्भाशयाचे मुखाचे कॅन्सरचं प्रमाण, त्याचे निदान कसं करायचं, तर ट्रीटमेंट कशी करायची आणि ट्रीटमेंटच्या पद्धती बघितल्या. तर आज आपण हा व्हिडिओ थांबूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या नातेवाईकांमध्ये, मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.